भाग 13. पण खरं सांगशील, यू लव्ह प्रेम? तू प्रेमात तर नाही ना पडली प्रेमच्या? ती आता आपला स्कूप तोंडात घालत विचारते आणि राधाचा स्कूप तोंडातच राहतो. काहीतरीच काय स्नेहा? ती परत तो चमचा आपल्या तोंडातून काढून आईस्क्रीम खात बोलते. प्रेम वगैरे हमारे बस की बात नाही आहे स्नेहा बाबू. आमचं एक स्वप्न आहे की शहरातील एक मोठं डॉक्टर बनायचं, आईला सुखात ठेवायचं. खूप कष्ट घेतले आहे तिनं माझं. डॉक्टर हे स्वप्न पूर्ण करताना आता तिला आरामाची गरज आहे. ती तिच्या प्रश्नाला साफ इग्नोर करत म्हणते, बेटा तू कितीही लपव तुझ्या फिलिंग्स प्रेमसाठीच्या, पण मला अजूनही माहीत आहे तू शाळेत तेव्हाही वरवर त्याच्यावर रागराग करायची, पण मनातून तुला तो आवडायचा, जो आजही आवडतो. आत्ता पण हे लायकिंग पुढे जाऊन प्रेमात कसं पाडायचं ते मात्र मी बघते. स्नेहा तिच्याकडे पाहत मनात बोलते. अशी काय पाहत बसली आहेस? घरी जायचा विचार नाही का आज? चल आवरते आईस्क्रीम खायचं आणि मला आरती दीच्या घरी सोड. राधा तिला कोपरा मारून भानावर आणत बोलते. पर्समधून काही नोटा काढून टेबलवर ठेवते. हो म्हणत राधाही आपलं खाणं आवरते आणि दोघी तिथून निघतात. आज आरती दीच्या घरी? काकी नाहीत का घरी? स्नेहा आपली कार पार्किंगमधून काढत म्हणते. अगं आईही तिच्याच घरी गेली आहे. परीचा वाढदिवस आहे ना 2 दिवसावर, तर ताईला जमत नाहीये बर्थडे पार्टीची तयारी करायला यावेळी म्हणून मग आम्ही अनायसे शहरात आलो आहोत परत, तर तेवढीच तिला मदत म्हणून आठवडाभर तिथेच राहणार आहोत. मीही तिथूनच हॉस्पिटलमध्ये येणार आहे. ती कारमध्ये बसत सीट बेल्ट लावत सगळी इन्फो देते. वाव, परीचा वाढदिवस, मजा आहे मग. पार्टीचं नाव काढलं की आमची स्नेहा अशी सैरभैर होते. खायचं आणि मस्त लोळायचं एवढंच तिला आवडतं. हे डॉक्टर तर बस प्रेम आणि राधासाठी मेहरबानी म्हणून करत होत्या. तुला इन्व्हाइट करायची गरज नाही, त्यामुळे तू डायरेक्ट उद्या रात्री दीच्या घरी ये मुक्कामाला. ती हसून बोलते. हो ग बाई, पण कितवा वाढदिवस आहे परीचा आपल्या? गेल्या 2-3 वर्षापूर्वी दी बरोबर पाहिलं होतं लांबूनच तिला मार्केटमध्ये. खूपच लहान होती ती, पण क्यूट गोड होती. अगदी दी सारखी आहे. गाडी चालवत स्नेहा हसून बोलते. काही विचारू नकोस त्या मॅडमचं. दी तरी माझी शांत आहे, पण ही बया इतकी बडबड लागते तिला की विचारू नकोस. आणि ती बोलत असताना मात्र आपण तिच्याकडेच लक्ष द्यायचं. नाही दिलं तर गाल फुगवलेच म्हणून समजा. आत्ता 5वा वाढदिवस आहे तिचा, पण मॅडमने एकही गुण तिचा घेतला नाही. ती हसून म्हणते. म्हणजे डॉक्टर शुभांकर सरांवर गेली आहे म्हणायचं तर. 5वा वाढदिवस म्हणजे बरीच मोठी झाली आहे की. आणि काय ग, दीला जमत नाही पार्टीचं असं का म्हणालीस? काही गुड न्यूज आहे की काय परत? स्नेहा आपल्या भुवया उडवत हसून विचारते. हो, ते तिला 3रा महिना लागला आहे ना. राधा बोलते पण लाजतच असते. जणू ती आई होणार होती. तू तर अशी गुड न्यूज सांगत आहे की तुलाच बाळ होणार आहे. स्नेहा हसत तिचं लाजणं एन्जॉय करत बोलते. चल, तुझं तर काहीतरीच असतं म्हणत राधा तिला कार बाजूला घ्यायला सांगते. अगं सॉरी, म्हणजे मी तर गमतीत. पण स्नेहाला वाटतं ती आपल्यावर रागवली आहे. मॅडम, आता काय तुम्ही मला डायरेक्ट घरात गाडी घेऊन नेऊन सोडणार आहात का? राधा तिला बाहेर बघत खुणावत म्हणते. तसंच स्नेहाचं लक्ष बाहेर जातं. तसं लक्षात येतं की आरती दीच्या घराचा एरिया आला होता. ओ, आलं पण दीचं घर? सॉरी माझं लक्ष नव्हतं. स्नेहा कार एका ठिकाणी थांबवून बोलते. बरं, आता उद्या भेटू, पण तू हॉस्पिटलला येताना आठवणीने 2 दिवसांची बॅग घेऊन ये. ती खाली उतरत म्हणते. हो ग बाई, आले आहे माझ्या लक्षात. तीही खाली उतरत म्हणते. बर, मग उद्या भेटू आपण. सी यू. राधा बाय करत म्हणते तसं स्नेहाही हसून हो म्हणते. अरे, दीच्या गुड्डीची पार्टी ही हवी स्नेहा गाडीत बसायला जाणार तोच तिला आठवतं आणि ती मागून ओरडते. राधाही मग मागूनच तिला थम्सअप करते आणि निघून जाते. चला, पार्टी आहे परवा, मज्जा करायची म्हणत स्नेहा कारमध्ये बसते आणि कार स्टार्ट करून घरी जाते. ती राधा होती का? माझीवाली राधा? प्रेम आपल्या रूमच्या गॅलरीत उभा राहून स्वतःशीच म्हणतो.
त्याच्या गॅलरीतून तिच्या या खोलीची गॅलरी स्पष्ट दिसायची. त्यामुळे त्याचं आता तिकडेच लक्ष जातं. ती जर तीच असेल तर घरी तिच्या नक्कीच असेल. पण हे काय? तो बोलत तिच्या घराकडे पाहतो. अरे, ह्यांच्या बंगलोत अंधार कसा काय? काकीही दिसत नाही. बाहेर गेलेत की काय? काय रे प्रेम, एवढं गॅलरीतून निरखून कुणाला पाहतोय? तोच त्याला मागून कुणाचा तरी आवाज येतो. अगं, ते मी राधाला पाहत होतो. पण त्यांचा बंगलो तर पूर्ण अंधारात आहे. काकीही दिसत नाही. कुठे बाहेर गेलेत की काय? प्रेम आपल्याच नादात बोलतो. काय? राधा आली आहे? पण पाठीमागून खुशीचा आवाज येतो आणि तसा तो घाबरून मागे बघतो. हातात त्याच्यासाठी दुधाचा ग्लास धरून उभ्या असलेल्या, गालातल्या गालात हसत असलेल्या त्याच्या बडीमा पाहत होत्या. बडीमा, तू? तो घाबरून बोलतो. मग अजून कोण असणार? तुला माहित आहे ना, दूध पिल्याशिवाय रात्री आपल्या घरात कोणी झोपत नाही. रूल आहे तुझ्या दादीसाचा ते. त्या हसून त्याच्या हातात दुधाचा ग्लास देत बोलतात. हो, म्हणत तोही दूध पाहताच गटकन पिऊन टाकतो. अरे प्रेम, जरा हळू. म्हणेपर्यंत तर साहेबांनी पूर्ण ग्लास रिकामा करून त्यांच्या हातात सोपवलाही होता. अजूनही तू प्रेम बच्चाच आहेस. त्याच्या ओठावर आलेली मिशी आपल्या पदराने पुसत बडीमा हसून म्हणतात. काय म्हणत होतास आणि तू मगाशी? राधा? आपली राधा आली आहे परत? त्या त्याला विचारतात. हो म्हणजे हो म्हणजे नाही म्हणजे आता त्याला काय उत्तर द्यावं कळत नव्हतं, कारण त्याला खरं कुठे माहित होतं की ती मुलगी हॉस्पिटलमधली राधाच आहे म्हणून. त्यामुळे तो कन्फ्यूज होता. अरे हो नाही, काय लावलं आहे प्रेम? काय ते नीट सांग ना, त्या थोडं चिडत म्हणतात. अगं बडीमा, मलाच नक्की काही माहित नाही. हॉस्पिटलमध्ये आज न्यू इंटर्न आली आहे. तिचं नावही राधा आहे, तो सांगतो. अच्छा, तर तुला वाटलं की ती आपलीच राधा आहे म्हणून तू असं तसं म्हटलं तर. बडीमा आता त्याचा उडालेला गोंधळ बडीमाला आता त्याचा उडालेला गोंधळ कळतो. अगं बडीमा, तुझा मोबाईल कुठे आहे? तोच बडीमाला आवाज येत अंजली हाका मारत तिथे येते. मोबाईल? तशा त्या विचार करतात. अगं हो, तो आपला असेल माझ्या रूममध्ये. पण का ग, तुला का हवा आहे मोबाईल मध्येच माझा? आणि तुझा एवढा महागडा मोबाईल असताना? बडीमा तिला विचारतात. अगं काही नाही, ते आरती दी आहे ना, ती बोलते तसं हे दोघं कोण या आविर्भावात तिला पाहायला लागतात. अगं राधाची बहीण नाही का अगं, आरती दी, तिचा फोन आला होता. ती म्हणाली दुपारपासून ती आणि आंटी तुला कॉल करत आहेत, पण तू उचलतच नाहीयेस म्हणून. अंजली आपलं वाक्य पूर्ण करते आणि इकडे राधाचं नाव इतक्या दिवसांनी या घरात ऐकून प्रेम बाबू मात्र तृप्त होतात. तो पुढे ती काय म्हणत आहे हे ऐकायला कान टवकारतो. अरे हो का? ते दुपारपासून मी किचनमध्येच होते ना, त्यामुळे लक्षात आलं नाही. बरं जा आणि माझ्या रूममधून मोबाईल आण बरं, बडीमा म्हणतात. तसं तोही सुखावतो मनातून. अगं बडीमा, आता कॉल करणार तू? ती मोबाईलमध्ये टाइम पाहत म्हणते. हा करते ना. अगं वाट पाहत असतील माझ्या फोनची ते, त्या भाऊ खोत म्हणतात. अगं रात्रीचे 11 वाजतील आता थोड्या वेळात. तसंही त्यांना जे सांगायचं होतं तुला ते त्यांनी मला ऑलरेडी सांगितलं आहे, ती बोलते. अगं मग मूर्ख मुली, ते आधी सांगायचं ना, एवढं लांबडं लावायची काय गरज होती? आता बोल पटापट, काय म्हणाली माया? त्याआधी तिच्या पाठीत धपाटा घालत परत उत्साहात विचारतात. अगं बडीमा, मी कधी ग लावली लांबड? ती पाठ चोळत म्हणते. अँजी, तुला आता माझ्या ह्याचा फटका खायचा आहे का? सांग लवकर, राधा काय म्हणाली ते? प्रेम रागात बोलतो आता. राधा? त्याच्या तोंडून ते नाव ऐकून त्या दोघे एकसाथ बोलतात आणि खुणा करत गालात हसतात. कथा आवडत असल्यास कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. शेअर करायलाही विसरू नका. थँक्यू.